नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री बहीण मुलगी स्वावलंबन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झारखंड। जून 2024 मध्ये झारखंड राज्यात मुख्यमंत्री बहीण मुलगी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे। ही योजना झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी जाहीर केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना सक्षम करणे। तर या योजनेमध्ये बघा 25 वर्षांवरील आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातील। तर बघा जून 2024 मध्ये झारखंड या राज्याने सुरू केलेली आहे मुख्यमंत्री बहीण मुलगी स्वावलंबन योजना आणि या योजनेचा उद्देश आहे महिलांना सक्षम करणे। तसेच या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जाणार आहेत। नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात विश्वासार्ह न्यूज मीडिया ब्रँड कोणता आहे? तर याचे उत्तर आहे टाइम्स ऑफ इंडिया। रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ जर्नलिझम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या 47 देशांच्या सर्वेक्षणानुसार टाइम्स ऑफ इंडिया हा भारतातील सर्वात विश्वासार्ह न्यूज मीडिया ब्रँड आहे। संस्थेच्या वार्षिक प्रकाशन डिजिटल न्यूज रिपोर्ट 2024 चा भाग म्हणून जाहीर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात टाइम्स ऑफ इंडियाला 71 स्कोअर असल्याचे आढळले आहे। टाइम्स ऑफ इंडियाला 2021 आणि 2022 मध्ये देखील या सर्वेक्षणामध्ये अव्वल स्थान मिळालेले आहे। यूके मधील सर्वात विश्वासार्ह ब्रँड बीबीसी न्यूजचा ट्रस्ट स्कोअर आहे 62। तर त्या देशातील सर्वात विश्वासार्ह पेपर फायनान्शियल टाइम्सने 57 गुण मिळवले। त्याचप्रमाणे यूएस मध्ये स्थानिक टीव्ही बातम्यांचा सर्वाधिक विश्वासार्ह स्कोअर 62 होता। तर न्यूयॉर्क टाइम्स 50, वॉल स्ट्रीट जर्नल 49, CNN 48 आणि वॉशिंग्टन पोस्ट 46 यांनी खूपच कमी गुण मिळवलेले आहेत। तर बघा, भारतातील सर्वात विश्वासार्ह न्यूज मीडिया ब्रँड ठरलेला आहे टाइम्स ऑफ इंडिया। नेक्स्ट आहे, मलबार नदी महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर केरळ या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे मलबार नदी महोत्सव 2024। तर बघा, केरळ या राज्यातील कोझिकोड या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। 25 ते 28 जुलै 2024 या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। या महोत्सवादरम्यान आंतरराष्ट्रीय व्हाईट वॉटर कायनिंग चॅम्पियनशिपचेही आयोजन करण्यात येणार आहे। तर बघा, मलबार नदी महोत्सव 2024 चा उद्देश काय आहे? तर केरळच्या नद्यांना जागतिक दर्जाचे कायन गंतव्यस्थान म्हणून ओळखणे। नेक्स्ट आहे, जगातील पहिले मानवरहित प्रणाली बल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? तर याचे उत्तर आहे युक्रेन। जून 2024 मध्ये युक्रेनने जगातील पहिले मानवरहित सिस्टीम फोर्स लॉन्च केले आहे। युक्रेनने जगातील पहिली स्वतंत्र लष्करी शाखा स्थापन केली आहे जी पूर्णपणे मानवरहित प्रणालींना समर्पित आहे, ज्याला मानवरहित प्रणाली बल म्हणून ओळखले जाते। ही शाखा अधिकृतपणे युक्रेनियन सशस्त्र सेना आणि संरक्षण मंत्रालयाने युक्रेन या देशातील क्यू या ठिकाणी सुरू केली आहे। लढाऊ ऑपरेशन्स दरम्यान हवाई, समुद्र आणि जमिनीवर मानवरहित आणि रोबोटिक युद्धामध्ये क्षमता वाढवणे या फोर्सचे उद्दिष्ट आहे। हे लष्करी उद्देशांसाठी मानवरहित प्रणालीच्या विकासावर आणि तैनात करण्यावर लक्ष केंद्रित करते। नेक्स्ट आहे, भारतीय रग्बी संघाचे प्रशिक्षक बनलेले वैसेल सेरेगी कोणत्या देशाचे आहेत? तर फिजी या देशाचे आहेत ते। जून 2024 मध्ये भारतीय रग्बी फुटबॉल युनियनने भारतीय पुरुष आणि महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून फिजी देशाचे वेसेले टिकोईसोलोमोनी सेरेवी यांची नियुक्ती केली आहे। वॉसले हे जागतिक रग्बीच्या वतीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे सल्लागारही होते। त्याने 1991, 1999 आणि 2003 च्या रग्बी विश्वचषक स्पर्धेत फिजीचे प्रतिनिधित्व केले आहे। नेक्स्ट आहे, AI द्वारे रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली। 20 जून 2024 रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली यांच्यात एक करार करण्यात आला। या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपाययोजनेद्वारे रस्ता सुरक्षा वाढवणे हा आहे। हा उपक्रम राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या चिन्हांची उपलब्धता सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपायांचा लाभ घेईल।
यामध्ये निवडक राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या चिन्हांची उपलब्धता आणि स्थितीशी संबंधित प्रतिमा आणि इतर संबंधित डेटा एकत्रित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल। या प्रकल्पांतर्गत सुमारे 25,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग समाविष्ट केले जातील। IIIT दिल्ली रस्त्यावरील चिन्हे अचूकपणे ओळखण्यासाठी आणि वर्गीकृत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तैनात करून सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेल्या डेटावर प्रक्रिया करेल। नेक्स्ट आहे बॉन हवामान परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर जर्मनी या देशामध्ये आयोजित करण्यात आली। जून 2024 मध्ये बॉन हवामान परिषद 2024 जर्मनीतील बॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आली। हवामान कृतीशी संबंधित गंभीर समस्या सोडवून COP29 चा मार्ग मोकळा करणे हा यामागचा उद्देश आहे। COP29 ही परिषद 11 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान बाकू अझरबैजान या ठिकाणी होणार आहे। नेक्स्ट आहे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गिरिजा सुब्रमण्यम यांची करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये सरकारने गिरिजा सुब्रमण्यम यांची सर्वात मोठी जनरल इन्शुरन्स कंपनी न्यू इंडिया ॲश्युरन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। सुब्रमण्यम यांनी सांख्यिकी विषयात पदवी घेतली आहे। त्या भारतीय विमा संस्थेच्या सहकारी सदस्य आहेत। तसेच त्या लंडनच्या चार्टर्ड इन्शुरन्स संस्थेच्या सहयोगी सदस्य आहेत। नेक्स्ट आहे तिसरी भारत फ्रान्स ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आली। 20 जून 2024 रोजी तिसरी भारत फ्रान्स ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय फोकल पॉइंट बैठक नवी दिल्ली येथे झाली। यामध्ये इंडो पॅसिफिक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी नवीन प्रस्ताव ओळखले गेले। यामध्ये इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह आणि इंडियन ओशन रिम असोसिएशन यंत्रणा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सहकार्य आणि बहुपक्षीय सहभागांचा समावेश होता। पीयूष श्रीवास्तव संयुक्त सचिव युरोप पश्चिम आणि परिमिता त्रिपाठी संयुक्त सचिव ओशनिया आणि इंडो पॅसिफिक यांनी भारतीय बाजूचे नेतृत्व केले। फ्रेंच पक्षाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे संचालक आशिया आणि ओशनिया बेनोईट गाइडे यांनी केले। ऑस्ट्रेलियन पक्षाचे नेतृत्व सारा स्टोरी प्रथम सहाय्यक सचिव दक्षिण आणि मध्य आशिया विभाग परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभाग यांनी केलेले आहे। नेक्स्ट आहे भारत संचार निगम लिमिटेडचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुधाकरराव पापा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये सुधाकरराव पापा यांची भारत संचार निगम लिमिटेडचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सध्या ते त्याच संस्थेत मुख्य महाव्यवस्थापक चेन्नई टेलिकॉम डिस्ट्रिक्ट सर्कल म्हणून कार्य करत आहेत। BSNL लिमिटेडच्या संचालक पदासाठी 11 उमेदवारांच्या यादीतून पापा यांची निवड झालेली आहे। 1994 मध्ये त्यांची भारतीय दूरसंचार सेवेसाठी निवड झालेली होती। तर बघा भारत संचार निगम लिमिटेडचे एंटरप्राइज विभागाचे संचालक म्हणून सुधाकरराव पापा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोजा यांनी कोणत्या मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर पुणे मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कमांडंट म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। जून 2024 मध्ये त्यांनी एअर व्हाईस मार्शल विवेक ब्लोरिया यांची जागा घेतली। ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन आणि नेव्हल वॉर कॉलेज गोव्याचे माजी विद्यार्थी आहेत। ते मार्च 1991 मध्ये भारतीय नौदलात सामील झाले। नेक्स्ट आहे लंडनमधील तंत्रज्ञान सेवांसाठी ग्लोबल सेंट्रल बँकिंग पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर IRIS बिझनेस सर्व्हिसेस यांना प्रदान करण्यात आला आहे। लंडनमधील तंत्रज्ञान सेवांसाठी ग्लोबल सेंट्रल बँकिंग पुरस्कार 2024 IRIS बिझनेस सर्व्हिसेसला प्रदान करण्यात आला आहे। IRIS बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड ही एक ग्लोबल रजिस्टर्ड टेक कंपनी आहे। कंपनीला सेंट्रल बँकिंगद्वारे पुरस्कृत करण्यात आले, जे लंडन स्थित एक प्रसिद्ध उद्योग प्रकाशन आहे। गेल्या 2 वर्षात मासिकाने भारतीय नागरिक किंवा भारतीय घटकांना 3 पुरस्कार दिले आहेत। याच कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला। तर यापूर्वी RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2023 मध्ये गव्हर्नर ऑफ द इयर म्हणून पुरस्कार जिंकलेला होता। नेक्स्ट आहे ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाने कोणती योजना मंजूर केली आहे? तर व्यवहार्यता अंतर्विधी निधी योजना VGP ही योजना मंजूर केलेली आहे। 19 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 7,453 कोटी रुपयांच्या एकूण परिव्ययावर ऑफशोअर
पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी वायबिलिटी गॅप फंडिंग ही योजना मंजूर केलेली आहे। वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजेच काय? तर व्यवहार्यता अंतर निधी योजना। यामध्ये 1 गिगावॅट ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आणि चालू करण्यासाठी 6,853 कोटी रुपये खर्चाचा समावेश आहे। यामध्ये गुजरात आणि तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ प्रत्येकी 500 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। ही व्हीजीपी योजना 2015 मध्ये अधिसूचित राष्ट्रीय ऑफशोअर पवन ऊर्जा धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे। भारताच्या अनन्य आर्थिक क्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेल्या अफाट ऑफशोअर पवन ऊर्जा क्षमतेचा उपयोग करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। हे प्रकल्प पारदर्शक बोली प्रक्रियेद्वारे निवडलेल्या खाजगी विकासकांकडून उभारले जातील। नेक्स्ट आहे वर्ल्ड फूड इंडिया 2024चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे। वर्ल्ड फूड इंडिया 2024चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे। याचे आयोजन 19 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान केले जाईल। जागतिक आणि भारतीय अन्न क्षेत्रातील भागधारकांमध्ये सहयोग आणि भागीदारी वाढवण्यासाठी याचे आयोजन केले जाईल। केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी त्यांना वर्ल्ड फूड इंडियाच्या 3ऱ्या आवृत्तीचे अग्रदूत म्हणून लॉन्च केलेले आहे। WFI 2024 हा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मंत्रालयाने आयोजित केलेला उद्योग चालित सर्वसमावेशक कार्यक्रम आहे। नेक्स्ट आहे 9व्या राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर कर्नाटक या राज्यामध्ये करण्यात आले। 9व्या राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचे उद्घाटन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर येथे केले। 18 ते 20 जून 2024 दरम्यान याचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि शिक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले। NYO मध्ये 400हून अधिक विद्यार्थी आणि 100 शिक्षक उपस्थित होते। तर 2024ची थीम स्व आणि समाजासाठी योग ही आहे। ऑलिम्पियाडचे उद्दिष्ट योगिक पद्धती आणि त्यांचा जीवनात उपयोग समजून घेण्यास मदत करणे हा आहे, ज्यामुळे मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासास मदत होईल। हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम आहे आणि विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड केली जाते आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी राज्य स्तरावर सहभागी होतात। राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडची 2016 मध्ये सुरू झालेली आहे हे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।